न वाटण करिता 15 मिनिटात होणारे असे झणझणीत चिकन रेसिपी आहे. रेसिपी खूप इझी आहे आणि न आपल्याला कुठली पेस्ट करावी लागणार आहे, ना कुठला मसाला आपल्याला तयार करावा लागणार आहे. इझी रेसिपी आहे. चला तर सर्वात आधी आपली मेन प्रोसेस आहे. आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे. आपण कांदा हा असा फ्राय करून ठेवलेला असेल तरी चालेल, बरिस्ता ऑनियन बोलतात त्याला, नाहीतर मग आपण चालू फ्रेश ऑनियन असं थोडंसं फ्राय करून घ्यायचा. अद्रक लसूणची पेस्ट वापरायची, फ्रेशच वापरायची. हळद, मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, चिकन मसाला वापरायचा. कोथिंबीर, पुदिना, जिरे, बडीशोप, दही घ्यायचे आवर्जून. एक छान टेस्ट येते पुदिना टाकल्याने आणि छान अशा प्रकारे आपण मस्त मॅरिनेट करून घेणार आहोत. मॅरिनेट करून ठेवायचे आपल्याला 1 ते 1.5 तास. आणि आपलं ही इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. मॅरिनेट आपण जेवढा वेळ ठेवू तेवढ्या वेळ चिकनला एक वेगळा टेस्ट येईल, खूप छान होईल. आणि आता सर्वात आधी कढई घेतली. कढईमध्ये छान कडकडीत तेल कडकडू द्यायचं. मग काही खडे मसाले टाकले होते, दालचिनी, इलायची, लवंग, काळी मिरी वगैरे. आणि आपलं मॅरिनेट झालेले चिकन मस्त आपण कढईत सोडले. थोडं बाउलमध्ये थोडं पाणी घ्यायचं. आपल्याला जास्त ग्रेव्ही असेल तर तुम्ही गरम पाण्याचं 1 ते 1.5 ग्लास पाणी वापरू शकतात. पण मला थोडंसं असं सुक्कं ग्रेव्ही चिकन पाहिजे होतं, म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आहे, बघू शकतात तुम्ही. आणि आता आपण फक्त 15 ते 20 मिनटात आपलं सुक्कं चिकन आता तयार होणार आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर कलर आलेला आहे. खूप छान रेसिपी आहे. गाईज, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि अशा दमदार आणि झणझणीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.